सोलापूर बार असोसिएशन तर्फे नवरात्री निमित्त महिला विधिज्ञांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून महिला विधिज्ञ क्रिकेट टीमचा गौरव सोहळा देखील या निमित्ताने करण्यात आला। नुकत्याच झालेल्या महिला विधिज्ञ व महिला न्यायालयीन कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला न्यायालयीन क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या। यामध्ये महिला विधिज्ञ संघाने उल्लेखनीय कामगिरी करून चषक जिंकला। त्यानिमित्त त्यांच्या टीमचा सत्कार बार तर्फे करण्यात आला। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापुरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर फिरदौस सय्यद, कौटुंबिक न्यायाधीश सौ घारगे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती। महिला वकिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टर फिरदौस सय्यद यांनी माफक दरात काही विशेष तपासण्या उपलब्ध करून देण्याची विशेष सोय या कार्यक्रमात करण्यात आली होती। यावेळी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव, उपाध्यक्ष ॲडव्होकेट रियाज शेख, सचिव ॲडव्होकेट बसवराज हिंगमिरे, सहसचिव ॲडव्होकेट मीरा प्रसाद, खजिनदार ॲडव्होकेट अरविंद देडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। सोलापूर बार असोसिएशनच्या सभागृहात हा कार्यक्रम आज रोजी संपन्न झाला। आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपल्या क्रिकेट टीमची आपल्या सोलापूर बार असोसिएशनच्या महिला क्रिकेट टीम नव्हती आतापर्यंत। मॅडमने थोडासा पुढाकार घेतला आणि आपण सर्वांनी त्यांना कप्तान सुनैना थोरात मॅडम मी यांना विनंती करतो की त्यांनी सत्कारासाठी समोर यावं। खरं तर टीम मध्ये नेतृत्वाशिवाय काही शक्य नाही। आपल्या सोलापूर लावला आहे। प्लेयर ऑफ द मॅच म्हणून त्याने ट्रॉफी घेऊन गौरवण्यात आले घेतले। अप्रतिम हॅट्रिक केली पूजा मॅडम त्याच्या सर्वांना पॉझिटिव्ह करण्याचं काम मॅडमनी केलेलं आहे। तिन्ही मॅच मध्ये गायत्री मॅडम यांनी बॉल स्किल चांगल्या पद्धतीने दाखवून दिला केले। ॲडव्होकेट गिरीजा सुरवात, ॲडव्होकेट जवेरिया शेख मॅडम, थँक्यू मॅडम। ॲडव्होकेट दानिया शेख मॅडम होता पण ते आमचं सगळ्यांचं सिनियरचं ऐकून ते खूप छान। Your ID, please come to the Nobel Hospital in a given time. Probably after this time only 3 to 4. You also will finish your morning working hours. The problem will be with the radiologist. The sonography need to be appointed to be done by the someone else. So if you give me the prior appointment who are coming and what date they are coming, so you need not to wait there, and that will be on breast examination, pelvic examination, and to discuss the personal things. It is not possible at the campsite. हे कॅम्प मध्ये यू पीपल आर एज्युकेटेड, तुम्हाला माझ्यापेक्षा पण जास्त माहित असेल, गुगल पण आहे, पण द वन पर्सन टू whom you want to discuss that is missing. So I want to fulfill that लोकेशन की कोणीतरी तुम्हाला पाहिजे ज्यांच्याशी तुम्ही डिस्कस करू शकताय। तर मी सांगितलं की मी डायरेक्टली इंटरॅक्शन सेशन घेणार आणि नोबल हॉस्पिटलला तुम्ही या, मी तुम्हाला ते फाईलमध्ये पण देणार आहे की त्याच्यात 3 टाईपचे चेकअप्स आहेत। एक कार्डियक चेकअप म्हणजे वाय नॉट टू टेक द ॲडव्हान्टेज ऑफ हजबंड, नारी शक्ती आहे आणि हजबंडचा ॲडव्हान्टेज नाही केला तर मग काय, तर देयर विल बी द कार्डियक चेकअप ऑल्सो अँड द कन्सल्टेशन विल बी गिवन बाय द अमजद सय्यद सर अँड वन इज इन्क्लूडेड विथ द रूटीन ब्लड टेस्ट. Another is with the cardiac test like ECG, TMT and echo, and one more test is only breast examination, pap smear and my private consultation in my private setup. So त्याच्यामध्ये सहभागी व्हावा आपण ही मागे राहता कामा नये आणि नारी शक्ती काय आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे। तर अशा या नवरात्र महोत्सवाचं औचित्य साधून आज सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने एक आगळा वेगळा सन्मान आणि एक व्याख्यान या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे। आपण पाहतो की दररोज धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपण सर्वजण वकील असो, डॉक्टर असो, न्यायाधीश वर्ग असो, सगळेजण आपण कामामध्ये गुंतून पडतो, परंतु आपण आपल्या आरोग्याकडे कधी लक्ष देत नाही। अशा परिस्थितीमध्ये महिलांना तर खूपच आरोग्याच्या समस्या भेडसावतात। पुरुष मंडळी तरी किमान बाहेर फिरत असतात, जात असतात, येत असतात, परंतु महिलांच्या बाबतीत जर आपण पाहिलं सकाळी पहिली उठणारी जी आहे ते स्त्री असते आणि सगळ्यात शेवटला झोपणारी पण व्यक्ती घरामध्ये कोणी असेल तर ते स्त्री असते। त्यामुळे अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान होणं गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेणे किती गरजेचे आहे। आपण दररोज
जगत असताना आपण आरोग्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही, त्यामुळे महिलांना विशेषतः अनेक गंभीर आजार जखडले जातात. वेळेवर आपण तपासणी सुद्धा करत नाही. आपण पाहतो की आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये पत्नी आहे, आई आहे, बहिणी आहेत, परंतु आपण कधीही त्यांच्या आरोग्याची कधी विचारपूस करत नाही. बऱ्याच वेळा ते आजारी असतात तरी पण ते अंगावर काढतात, परंतु ते दवाखान्याला जात नाहीत आणि औषधी घेत नाहीत. त्यामुळे आज आपण या ठिकाणी आपल्या सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ फिरदौस सय्यद मॅडम यांचं या ठिकाणी व्याख्यान आयोजित केलेलं आहे. सर्वप्रथम सांगायचं झालं तर फिरदौस सय्यद मॅडम यांचा परिचय देण्याचं मला आज भाग्य लाभलं. खऱ्या अर्थानं मॅडमची ओळख संपूर्ण सोलापूर नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याभरात आहे. तरी परंतु कार्यक्रमाचं एक औचित्य असतं आणि काही लोकांना माहीत नसतं की त्यांची कौशल्य कशामध्ये आहेत, ते कशा पद्धतीनं आजपर्यंत या ठिकाणी काम करत आहेत. त्यामुळे मी अल्प परिचय देतो. फिरदौस मॅडम या ज्या आहेत ह्या सोलापूर शहरातील एक सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आणि शल्यचिकित्सक आहेत. प्रेग्नन्सी आपण ज्याला म्हणतो आणि लेप्रोस्कोपिक सर्जरी या क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय प्रावीण्य मिळवलेलं आहे. मॅडमचं शैक्षणिक पात्रता जी आहे, मॅडमचं MBBS, DGO, DNB अशा पद्धतीचं उच्च शिक्षण झालेलं आहे. मॅडमनी यापूर्वी सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध असलेल्या कुंभारी हॉस्पिटल या ठिकाणी अध्यापनाचं कॉलेजमध्ये, ज्याच्यामध्ये मेडिकल कॉलेज आपण म्हणतो कुंभारीचं, त्या ठिकाणी मॅडमने अध्यापनाचं देखील काम केलेलं आहे. त्याच पद्धतीने सोलापूर शहरातील प्रसिद्ध अशा बागेवाडीकर हॉस्पिटल या ठिकाणी देखील मॅडमने अध्यापनाचं काम केलेलं आहे. मॅडमनी यशोधरा हॉस्पिटल, नर्मदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सेंट्रल हॉस्पिटल या विविध सोलापूर शहरातील नामांकित दवाखान्यामध्ये त्यांची वैद्यकीय सेवा त्यांनी दिलेली आहे. मॅडमचं स्वतःचं फातिमा हॉस्पिटल, ज्याला आपण नदाब डेंटल क्लिनिकच्या समोर म्हणतो, त्या ठिकाणी मॅडमचं स्वतःचं हॉस्पिटल होतं आणि ते हॉस्पिटल जिद्द, रुग्णांच्या प्रती त्यांची आपुलकी हे लक्षात घेता त्यांना मोठ्या प्रमाणात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उघडावं असं वाटल्याने त्यांनी आणि त्यांचे पती अमजद सय्यद जे सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट आहेत सोलापूर शहरातील, तर यांनी मिळून नोबेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून आपल्या जोडबसवणा चौकामध्ये अतिशय देखणं असं हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत. त्या हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांपासून मोठमोठ्या लोकांचे सर्वांचे उपचार त्या ठिकाणी होतात. महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे महात्मा ज्योतिबा फुलेच्या स्कीम असतील किंवा विविध इन्शुरन्स कंपनीच्या स्कीम्स असतील, इतर सर्व स्कीम्स त्या हॉस्पिटलमध्ये राबवले जातात. ISO मानांकन अशा पद्धतीचं ते हॉस्पिटल त्यांनी बनवलेलं आहे. आणि नुकतेच त्याची मॅडमचं आता सध्या त्यांनी हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून एक महिला, जसं ज्या पद्धतीने आमच्या अध्यक्षांनी प्रस्तावित भाषणामध्ये सांगितलं की महिला आज सर्वसामान्य कर्मचाऱ्यापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. आणि मॅडम सुद्धा स्वतः ते संपूर्ण हॉस्पिटलचं ॲडमिनिस्ट्रेशन सुद्धा तेच पाहतात आणि त्यांच्या देखरेखीखाली प्रत्येक रुग्णाची विचारपूस केली. अशा ह्या मॅडमला आपण या ठिकाणी बोलवण्याचे कारण आहे की सोलापूर बार असोसिएशनच्या ज्या महिला भगिनी आहेत या ठिकाणी न्यायाधीश आहेत, तर ह्यांना देखील त्यांच्या ज्ञानाचा फायदा व्हावा आणि सर्वांना त्यांच्या आरोग्याची एक दखल घेता याकरिता या ठिकाणी केलेलं आहे. मॅडमला आम्ही सोलापूर बार असोसिएशनच्या वतीनं अशीही विनंती केलेली होती आणि आहे की सोलापूर बार असोसिएशनचे जे सदस्य आहेत महिला सदस्य, तर त्या महिला सदस्यांना आणि न्यायाधीश आहेत त्यांना, तसेच त्यांचे बहीण किंवा आई म्हणजे ज्याला आपण कौटुंबिक म्हणतो, महिला वकिलाची आई किंवा बहीण असेल तर, मुलगी असेल तर त्यांना देखील जे काही उपचार करावे लागतील किंवा काही टेस्टेस असतील तर मॅडमला आम्ही एक स्कीम पण बनवा, जेणेकरून ज्या बाहेरच्या खाजगी इस्पितळामध्ये लाखो रुपये, हजारो रुपये खर्च होतात, त्या या नवरात्रोत्सवाच्या महोत्सवाच्या निमित्तानं किमान वकील बांधवांसाठी तुम्ही असं काहीतरी करा जेणेकरून त्यांना त्या संधीचा लाभ घेता येईल असंही सांगितलं. मॅडम त्यांच्या व्याख्यानामध्ये ते आपल्याला जाहीर करतील. तर या ठिकाणी मॅडम आल्या त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं आज आपण या कार्यक्रमाला सर्व न्यायाधीश, महिला न्यायाधीशांना देखील बोलवलेलं आहे. मी त्यांना देखील विनंती करतो की त्यांनी पण या संधीचा लाभ घ्यावा आणि बार असोसिएशनने बोलवल्यामुळे आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात त्याबद्दल आपलंही मी आभार मानतो. तसंच सोलापूर बार असोसिएशनच्या क्रिकेट टीमचा मी जो शब्द ज्या दिवशी दिला होता, ज्या दिवशी मॅडम मॅच चालू होती यांची, उद्घाटनाला आम्हाला बोलवलं होतं आणि त्या उद्घाटनामध्ये जेव्हा आम्ही गेलो, पहिली मॅच पूर्ण पहिली मॅच आम्ही हारलो, म्हणजे महिला क्रिकेट टीम आमची हारली. कर्मचाऱ्यांची टीम जिंकली, परंतु त्यांचा कॉन्फिडन्स लेवल खूप हाय होता. त्यावेळेला मी खूप यांना मोटिवेशन केलं की
हारने वाले कोई बाजीगर कहते, हार के जो जीत जातात ज्याला बाजीगर म्हणतात। आणि अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि ते मोटिवेशन त्यांनी खूप घेतलं आणि पुढच्या 2 मॅचेस मध्ये एवढं सिरियसली आणि चांगल्या पद्धतीने खेळले आणि शेवटी दोन्ही सलग सामने त्यांनी जिंकले आणि मला फोन केला, सर तुम्ही या आणि तुमच्या सोबतच आम्ही प्राइज डिस्ट्रीब्युशन घेणार आहोत। तर मी या महिला टीमचे देखील आभार मानतो। आपल्याला हे सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की सोलापूर बार असोसिएशनची ही पहिली क्रिकेट टीम होती, महिला क्रिकेट टीम, ज्यांनी पहिल्यांदाच सहभाग नोंदवला आणि पहिल्यांदाच विजयश्री खेचून आणलेला। महिलांचं सन्मान करावं। आज आपण पाहतो की भारताची देखील टीम आहे, भारताची देखील टीम, पुरुष टीम बरेच वर्ल्ड कप जिंकलेले आहेत, परंतु त्यांचं उदो होत असतं, परंतु महिलांचं जे सन्मान होतं ते बऱ्याच वेळेला खूप कमी किंवा नाकारलं जातं। परंतु मी त्याच दिवशी शब्द दिला होता की सोलापूर बार असोसिएशन मध्ये तुम्हाला सन्मानित करण्यात येईल बार असोसिएशनच्या वतीने, ते आम्ही दिलेला शब्द पूर्ण केलाय। अजून एक शब्द आहे ती मी नंतर तुम्हाला देणार आहे।